राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निकालानंतर आता महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली। सर्वात चर्चेत असलेल्या मुंबई महापालिकेची सुद्धा आरक्षण सोडत महापौर पदाची काढण्यात आली असून मुंबईचं महापौर पद खुल्या महिला प्रवर्गासाठी निश्चित झालेलं आहे आणि यामुळे ठाकरे सेनेला मोठा धक्का बसलाय। या सोडतीवरून ठाकरे सेनेनं आक्षेप घेतलाय। आरक्षण सोडत पद्धतीत गैरप्रकार झाल्याचा आरोप ठाकरे सेनेकडून करण्यात आलाय आणि त्यामुळे मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतंय। या लोकांनी ओबीसीवर अन्याय केलाय। या लोकांनी अनुसूचित जाती जमाती भटक्या जमातींवर पण अन्याय केलाय। मुंबईमध्ये तुम्ही कोण ठरवणार आहे? मग आधी डिक्लेअर करायचं होतं की 4 पाहिजे 5 पाहिजे तर काढू। तुम्ही आता सांगता की 3 नाही म्हणून आम्ही करत नाही। मग 2 तर आहेत ना, काढायची होती। एकाला नाही मिळालं तर काय नाही मुंबई टाकली। याचा अर्थ जाणून बुजून ठरवून केलेली लॉटरी आहे, त्याचा आम्ही धिक्कार करतो। मुंबईला याच्या आधी एसटीचं आरक्षण लागू होतं, त्यामुळे मुंबई त्याच्यातून बाहेर काढण्यात आली आणि जोपर्यंत ओबीसीचा प्रश्न आहे बाय रोटेशन अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये महानगरपालिकांची हे लिस्ट तयार केल्याच्या नंतर पहिल्या त्याच्यामध्ये ज्या महानगरपालिका आहेत त्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणामध्ये आल्या। मुंबई ही 17व्या नंबरवरती होती आणि त्यामुळे मुंबईचा नंबर ओबीसीच्या आरक्षणामध्ये यायला वेळ आहे। कदाचित पुढच्या 2.5 वर्षामध्ये ते त्याच्यामध्ये लागू होऊ शकेल। नियमाप्रमाणे निवडणुकीच्या आधी आरक्षण जाहीर व्हायचं, परंतु आता शेवटी नियम आणि कायदे आता सरकार म्हणेल तसे असतात। त्यामुळे आता ठीक आहे, आज आरक्षण झालेले आहे त्या पद्धतीने आता महापौर निवडी महाराष्ट्रामध्ये होतील। मागचा प्रेसिडेन्स त्यामध्ये धरलाय का तो एक चर्चा करणं महत्वाचं आहे, कारण की मागची आरक्षणाचे विचार करून पुढचे आरक्षण निघाले पाहिजे। हे साधारणपणे एक थंब रूल आहे, तो आता त्यांनी सगळ्या महापालिकेत लागू केलाय का तो बघणं गरजेचं आहे। पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, मुंबई महानगरपालिकेचं आरक्षण जे आहे ते मागच्या वेळेला ओपन मध्ये होतं आणि त्याला किशोरीताई पेडणेकर या महापौर झाल्या। यावेळेला ओपनचं आरक्षण टाकलंच नाही पाहिजे होतं। यावेळेला ओबीसीच्यावर एसटीचं आरक्षण टाकलं पाहिजे होतं। तुम्ही जो नियम दाखवताय आम्हाला की 3 ओबीसीचे पाहिजे होते म्हणून, तो जर नियम तुमचा दाखवत असेल तर तुम्ही एसटीचे पाहिजे म्हणून एसटीचे 3चा नियम तुम्ही दाखवताय, तर मुळात आरक्षण तुम्ही 2चं टाकलं। आता 2चं टाकलं तर 3चा नियम लागूच होत नाही, पण तुम्ही 3चं आरक्षण टाकलं पाहिजे होतं। आरक्षण हे सगळं देखत निघत असतं। कसं या लोकांना काय झालेलं आहे, मनाप्रमाणे जे काही काम झालं नसेल तर त्याच्यात घोटाळा झाला, गडबड झाली। आता सर्व बसलेले असताना त्यांच्या समोर निघलेलं आरक्षण याला जर आपण जर प्रमाण मानत नसाल किंवा त्याच्यावर विश्वास ठेवत नसाल तर विश्वास ठेवायचा कशावर? म्हणून असे काही आरक्षण फिक्स जर असते तर मग कल्याण डोंबिवलीला कशाला एसटीचं आरक्षण निघालं असतं, ठाण्याला कशाला एसटीचं आरक्षण निघालं असतं? असं काही ठरवून करतात का? महिलांचा सन्मान होत पुन्हा एकदा ओबीसी महिला निघाली तर आनंद आहे। मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी बद्दल आम्ही जेव्हा कार्यकर्ते म्हणून काम करायचो तेव्हा आमचा नारा असायचा, भाजपा की क्या तैयारी, बच्चा बच्चा अटल बिहारी। मला विश्वास आहे की महापौरपदी भारतीय जनता पार्टीची महिला सक्षम नारी या चंद्रपूर महानगराच्या विकासासाठी महापौर बनेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।